अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। म्हणजे आजचा व्हिडिओचा विषय अतिशय महत्त्वपूर्ण असा आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये जी काही मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ती सहजतेने खूप लोकांच्या घरामध्ये खूप वेळेस घडत असते। ते म्हणजेच काय, घरामध्ये सततची अशांतता आहे, घरामध्ये सततचे कटकटी चालू असतात, भांडण चालू असतात, घरामध्ये शांतता नांदतच नाही, कसलीच कोणाशी कोणाचं पटतच नाही आहे। तर अशा वेळेस अत्यंत प्रभावी असा उपाय घेऊन आली आहे आजच्या व्हिडिओमध्ये, जो आपल्या दिंडोर स्वामी समर्थ मार्गातला असणार आहे आणि आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी तो आपल्या मार्गदर्शनातून आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे। आणि तो इतका प्रभावी आहे की जर तुम्ही हा जर उपाय अतिशय मनोभावे श्रद्धेने आणि नियमितपणे जर केला, विश्वास ठेवून जर केला, तर तुम्हाला शाश्वती देते मी की तुम्हाला 100% अनुभूती येणार म्हणजे येणारच। आता हा जो काही उपाय सांगणार तो विना खर्चिक आहे, जास्त काही खर्चिक नाही आहे, जास्त काही तामझाम त्याला लागणार नाही आहे आणि अवघड सुद्धा नाही आहे, प्रत्येकाला करता येईल असा असणार आहे। पण फक्त एकच आहे की तो मनोभावे श्रद्धेने विश्वास ठेवून आपला करायचा आहे। आता जास्त वेळ न घालवता आपण या समस्यांवर, म्हणजेच घरामधली जी काही अशांतता आहे, कटकटी भांडण सततचे चालू आहेत, त्यावर अत्यंत प्रभावी उपाय काय आहे, नियम अटी काय आहे, त्याबद्दल संपूर्ण माहिती मला आजचे व्हिडिओ देणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, खूप जणांच्या घरामध्ये बघायला गेलं तर एखाद दिवस चांगला जातो, तर सततच बघायला गेलं तर सततची काही ना काहीतरी कटकटी असतात, भांडणं असतात, काही त्यांचे तर असे सुद्धा प्रश्न असतात की आम्ही ताई सेवेला बसलो की नक्कीच काही ना काहीतरी वाद घरामध्ये घडत असतात, किंवा एकही दिवस असा जात नाही की घरामध्ये काही भांडण होत नाही, काहीतरी कटकटी होत नाही, काहीतरी वाद होत नाही, किंवा घरामध्ये आलं की घरात शांतताच वाटत नाही, अशांतता वाटतं, मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार येतात, सततचे काही ना काहीतरी निगेटिव्ह विचार चालू असतात घरामध्ये, म्हणजे मनामध्ये, घरामध्ये असं एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा आहे की काय असं वाटायला सुरुवात होत आहे। तर हे कशामुळे होत आहे, किंवा हे जरी होत असेल तर यातून आम्हाला बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा किंवा उपाय सांगा। आता सर्वात प्रथम मी एकच सांगेल की आपण ज्यावेळेस आपल्या घरामध्ये अशांतता, कटकटी, भांडणं सततचे चालू असेल, तेव्हा घरामध्ये नकारात्मक वाटतं आहे, तुम्हाला एक ऊर्जा अशी वाटते की जी वाईट शक्तीचा प्रभाव घरामध्ये आहे, तर अशा वेळेस एकच सांगेल, तुम्हाला अध्यात्माची जोड तुम्हाला द्यावी लागणार आहे। तुमच्या मेहनत कष्टाला जे काही तुम्ही घरामध्ये म्हणजे तुमच्या घरामध्ये असेल, त्या सगळ्यात महत्त्वाची एकच गोष्ट, घरामध्ये अध्यात्म मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे, तरच तुमच्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती टिकणार सुद्धा नाही आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं एक सांगेल की घरामध्ये सततचं नित्य सेवा असायला पाहिजे स्वामींची। सोबतच तुम्ही ज्या कुठल्या इष्टगुरूंना मानत असाल किंवा ज्या गुरूंना तुम्ही मानता, किंवा स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असाल, दत्त महाराजांची सेवा करत असाल, तर त्यांचं अधिष्ठान घरामध्ये असायला हवं। त्यांची नियमितपणे सेवा, नामस्मरण आपल्या घरात झालीच पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजेच काय की आपल्या घरामध्ये सततचं पंचमहायज्ञ सुद्धा चालू ठेवावं। तिसरी गोष्ट येते ते म्हणजेच काय, आपल्या कुलदेवी कुलदेवतांचा कुळाचार त्यांच्या मूळ सणावर जाऊन 3 वर्षातून एकदा किंवा प्रत्येक वर्षी हा झालाच पाहिजे, सहपरिवार जाऊन। ह्या मेन गोष्टी आहेत आपल्या मार्गातल्या, या आपल्या घरात झाल्याच पाहिजे, कारण की आपले परमपूज्य गुरुमाऊली सांगतात की हे जे तुम्हाला आता मी सांगितलं सेवा किंवा जे काही सांगितले करायला गोष्टी, ते जर तुम्ही नियमितपणे जर केलं, प्रत्येक वर्षी किंवा रोज नित्य सेवा, नामस्मरण, पंचमहायज्ञ जर रोज केलं, ते 100 पैकी 90% प्रश्न तुमचे तिथेच मार्गी लागत असतात। म्हणून मी सुरुवातीला आणि प्रत्येक व्हिडिओत या गोष्टींवर जोर देत असते की हे अगोदर करा, हा मेन पाया आहे, हा मेन गाभा आहे आपल्या सेवेचा। आता मेन गोष्ट आहे ती म्हणजेच काय, आपल्या घरात जर हे प्रॉब्लेम चालू असेल आणि हे अशांतता, भांडण, कटकटी, यावर तुम्ही इतर संपूर्ण काही म्हणजे उपाय तोडगे करून बघितले आहेत। आता आजकाल बघायला गेलं तर युट्यूबवर सर्च केलं तर भरपूर असे तुम्हाला उपाय तोडगे सांगितले जातात, किंवा तुम्ही कोणाला सांगत असाल की माझ्या घरामध्ये हा प्रॉब्लेम चालू आहे, सततचं भांडण चालू असतं, शांतताच वाटत नाही, वादविवाद होत असतात घरामध्ये, मग तुम्हाला कोणीतरी सांगितलं असेल तोंडावाटे की हा उपाय कर, तो उपाय कर, मग ते सर्व उपाय करून सुद्धा जर तुमच्या या समस्या सुटत नसतील, तर मी एकच सांगेल त्याच्यावरती, म्हणजेच काय, तुम्हाला हा उपाय, तो उपाय काय करायचा आहे, तुम्हाला काय करायचं, आता येईल त्या शनिवारपासून तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकता घरामध्ये। उपाय काय आहे, तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये येत्या शनिवारी काय करायचं, शेणापासून, आपल्या गाईचं शेण असतं त्याच्यापासून तयार केलेला एक दिवा आपल्याला घ्यायचा आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे, एक वाट टाकायची, म्हणजे वाट टाकायची आहे, कापसाची वाट टाकायची आहे आपल्याला, आणि त्याच्यामध्ये थोडासा आपल्याला छोटासा गुळाचा तुकडा टाकायचा आहे, आणि तो दिवा जो आहे तो आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। दक्षिण दिशेला जर तुम्ही प्रज्वलित केला, दक्षिण दिशा जर प्रवेशद्वार आहे आपला, पूर्व पश्चिम दिशा असेल, तर नक्कीच आपल्या उजव्या हाताला दक्षिण दिशा येत असते बघा। तर दक्षिण दिशा जर तुमच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर येत असेल, तर दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही तो दिवा प्रज्वलित करायचा आहे। नसेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर तो दिवा ठेवायचा आहे।
आणि तो दिवा ठेवून तिथे हळद कुंकू त्याला लावायचा आहे आणि तिथे नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जे काही सततचे वादविवाद, भांडण, कटकट चालू आहे, घरामध्ये शांतता नांदत नाही आहे, तर त्यासाठी खरंच हे सर्व प्रॉब्लेम्स माझे नष्ट होऊ दे किंवा घरातून निघून जाऊ दे आणि घरामध्ये सुख, समृद्धी, शांतता नांदू दे. घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं एकमेकांसोबत छान असं पटू दे. घरामध्ये म्हणजे म्हणतात ना, गुण्या गोविंदाने आम्हाला नांदू दे घरामध्ये, अशी तिथे प्रार्थना करायची आहे. आणि तो दिवा तिथे लावलेला असेल तो तिथे आपोआप त्याला विझू द्यायचा आहे. काहीच करायचं नाही, पुन्हा परत जाऊन त्याला बघायचं सुद्धा नाही आहे. आता हा जो दिवा आहे तुम्ही येत्या शनिवारपासून रोज आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर लावू शकता. रोज अनुभूती येईपर्यंत आपण लावू शकता किंवा अनुभूती आल्यावर सुद्धा तुम्ही आपल्या घरात हा प्रॉब्लेम्स कधी उद्भवू सुद्धा नये भविष्य काळामध्ये, तरी सुद्धा हा रोज जरी तुम्ही तुमच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर जर लावला तर अतिशय उत्तम. जास्त काही लागणार आहे का तर नाही, फक्त शेणाचा दिवा, गाईच्या शेणाचा दिवा असावा आणि तो दिव्यामध्ये तिळाचं तेल, कापसाची वात आणि थोडेसे त्याच्यामध्ये गुळाचा एक छोटासा तुकडा आपल्याला टाकायचा आहे. तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. फक्त प्रार्थना करायची मनोभावे श्रद्धेने, हे करायचं आहे. आता रोज शक्य नाहीये तर प्रत्येक शनिवारी तरी का होईना, अमावस्या शनिवारी तरी का होईना, हा दिवा आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित झालाच पाहिजे. बघा, खूप लोकांना अनुभूती आली आहे. तुम्ही सुद्धा अनुभूती घेऊन बघा. जर तुमच्या घरामध्ये हे प्रॉब्लेम चालू असतील, अशांतता, भांडण, कटकट, वादविवाद चालू असेल, तर नक्कीच हा उपाय करून बघा. अतिशय प्रभावी आहे. आपल्या मार्गातून सांगितलेला आहे, म्हणून म्हटलं तुमच्यापर्यंत हा उपाय पोहोचवावा, जेणेकरून तुम्ही सुद्धा जर तुमच्या घरात हे प्रॉब्लेम चालू असेल, भले तुमच्या घरात प्रॉब्लेम चालू नसेल तरी सुद्धा तुम्ही हा दिवा प्रज्वलित करा. म्हणजे भविष्यकाळात ते प्रॉब्लेम्स येणार नाहीत आणि तुमच्या शेजारी पाजारी नातेवाईक कोणी जर या समस्यांनी ग्रस्त असेल त्यांच्यापर्यंत हा उपाय पोहोचवा. आणि हो, त्यांना सोबतच स्वामींची नित्य सेवा पंचमायदन कुळाचार देखील करायला सांगा. म्हणजेच काय आहे, तोंडा वाटली का होईना आपण आपल्या स्वामींच्या मार्गाचा, सेवेचा प्रचार प्रसार करावा. हीच एक आपली फक्त म्हणजे ह्याच्या मागे एक आपला हेतू असतो किंवा जास्तीत जास्त लोक सेवेकरी घडावे. कारण की आजकाल बघायला गेलं या कलियुगामध्ये खूप लोकांना प्रॉब्लेम्स आहेत, अडीअडचणी आहेत, त्रास आहेत. आपण म्हणतात ना, एक छोटासा का होईना, खारीचा वाटा का होईना, आपण त्यांना फक्त जर कोणी असं भेटलं अडलेलं नडलेलं चिंतेनं ग्रासलेलं असेल तर त्याला फक्त एकच सांगायचं, बाबा असा एक स्वामींचा मार्ग आहे, स्वामींचा मठ आहे ते जवळपास, तू तिथे जात जा, आरतीला जात जा, तिथलं मार्गदर्शन ऐकत जा. फक्त आपलं काम आहे त्यांना ती माहिती देणं आणि तिथे त्याला केंद्रापर्यंत पोहोचवणं. बाकी एकदा तो केंद्रामध्ये ती व्यक्ती गेली त्रासलेली ग्रासलेली आणि बाकी सगळं काही स्वामींवर सोपून द्यायचं. मग त्याला आपोआप त्या सेवेची, त्या स्वामी मार्गाची ओढ लागते, स्वामींची ओढ लागते आणि आपोआप त्यातून तो बाहेर पडू शकतो सेवा करून. आणि काय होतं, याच्या मागचा हेतू काय होतो, एखाद्या नडलेल्या, अडलेल्या, ग्रासलेल्या व्यक्तीला जर आपण हा मार्ग दाखवला आणि तो जर चिंतामुक्त झाला, अडचणीतून मुक्त झाला आणि चांगलं आयुष्य जगायला सुरुवात त्याची झाली, तर नक्कीच त्याचं कुठेतरी एक पुण्य तुम्हाला प्राप्त होत असतं. म्हणून सांगते की बा, आपल्या आजच्या या युगामध्ये आपल्याला अनुभूती आली आहे, आपल्याला सेवा कळल्या आहेत, आपल्याला सर्व काही माहिती आहे मार्गातलं, सेवेचं, अध्यात्माचं, ते आता ते आपल्यापर्यंत ठेवू नका. ते सगळ्यांना सांगा. सगळ्यांना, त्याला ग्राम अभियान म्हणतात, सगळ्यांपर्यंत ही सेवा पोहोचवा, जेणेकरून जास्तीत जास्त प्रमाणात आपले स्वामी भक्त, स्वामी सेवेकरी घडतील आणि सगळेच जण चिंतामुक्त होतील. खरं सांगते. आणि आजच्या या कलियुगामध्ये तर ह्या अध्यात्माची खूप गरज आहे, प्रत्येकाला गरज आहे, म्हणून सांगते आहे. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला व्हिडिओमध्ये काही जर प्रश्न पडले असतील, काही शंका निर्माण असेल, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. 100% त्याचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन. तर व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.